मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेच्या मंचाचे शुद्धीकरण प्रकरणी अमरावतीत आंबेडकरी अनुयायांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलंय। या घटनेचा अमरावतीमध्ये तीव्र निषेध करण्यात आलाय। तर या घटनेचा अमरावतीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। अमरावतीमध्ये आंबेडकरी अनुयायांचे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलंय। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या मंचाचे शुद्धीकरण प्रकरणी आता अमरावतीमध्ये आंबेडकरी अनुयायी यांनी आक्रमक भूमिका घेतली। आंबेडकरी अनुयायांचं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलंय। या घटनेचा अमरावतीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या मंचाचे शुद्धीकरण या संदर्भात या प्रकरणी आता महत्त्वाच्या घडामोडी अमरावतीत घडत आहेत। अमरावतीच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। या संदर्भात आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून हे आंदोलन सुद्धा करण्यात आलंय। जोरदार यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। आंबेडकरी अनुयायांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं। संतप्त अशी प्रतिक्रिया देण्यात आली। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मल्लिकार्जुन खरगे यांच्या संदर्भात आत घडामोडी घडतायत। या घटनेचा अमरावतीमध्ये मात्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। आपल्याला सर्वश्रुत असेल की 4 दिवसापूर्वी देशाचा सर्वोच्च हाऊस अप्पर हाऊस ऑफ पार्लमेंट राज्यसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय खरगे साहेब यांना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते ज्या खुर्चीवर बसले होते त्यांच्या उठून गेल्यानंतर ती खुर्ची धुवून टाकण्यात आलेली आहे। भारतीय संविधानाच्या कलम 17 याचं उल्लंघन झालंय। प्रत्येक भारतीय नागरिकाचा जो मूलभूत हक्क आहे तो सर्वात महत्वाचा असतो, त्याचं उल्लंघन केलंय मनुवादी लोकांनी आणि सरकार त्याच्यावर चूप आहे। खरं तर कोणत्याही व्यक्तीचा मूलभूत अधिकार जर व्हायलेट झाला असेल तर त्याच्या विरुद्ध सरकारची जबाबदारी की त्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे। ज्यात हल्द्वानी नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशा माणसाला ज्या माणसाला नामोहरण करता येत नाही, त्यांच्यावर ईडी लावता येत नाही, त्यांच्यावर कोणते बाकी खटले भरता येत नाहीत, म्हणून त्यांच्या अस्मितेवर घाला घालण्याचं काम बीजेपी सरकार करत आहे। म्हणूनच ज्या ठिकाणी त्यांची सभा होती ती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाच्या पुरस्कृत अशा संघटनांनी त्या ठिकाणी पूजा अर्चा करून त्या जागेचं शुद्धीकरण केलं आहे। आम्ही या सगळ्या समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे आणि सांगितलेलं आहे की इथला बौद्ध धर्मीय, इथला आदिवासी, इथला दलित जागा आहे संविधानाच्या सक्षमीकरणासाठी, तो आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संघर्ष करत राहणार आहे। म्हणून आजचा या निवेदनाचा उद्देश होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।